आणि निवडणुकीआधी आम्ही एकत्र आलो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती करण्याचा मी प्रयत्न केला, नगरपालिकेला केला, जिल्हा परिषदेला केला, पण त्याला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाकडनं मिळाला नाही. कुणीच त्यांचं बैठकीला आलं नाही. जिल्ह्यात असून सुद्धा, शहरात असून सुद्धा आली नाही. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्र आलो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या काही ठिकाणी आणि अशा पद्धतीनं आम्ही एकत्र लढलो होतो. मग निवडणुकीच्या आधी लढलो तर निवडणूक झाल्यावर काल सहज भेटलो. बाबा निवडणुकीच्या आधी आपण लढलो, तुमचं काय झालं, माझं काय झालं, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला, मला कसा प्रतिसाद मिळाला, एवढ्या चर्चा झाल्या आपापल्या. कशा निवडणुकी कशी पार पडली, कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स होता, एवढ्या फक्त चर्चा झाल्या प्राथमिक स्तरावर, बाकी काय नाही. भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या अगोदर आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला बैठकी घेण्याचा, पण त्यांचा नाही प्रतिसाद मिळाला. त्यामुळं आता हा त्यांचा अधिकार आहे ना, त्यांनी ठरवायचे आता काय करायचं ते. त्यांचा अध्यक्ष जर तरचा विषय पुढं बघू ना, मग ते बघू ना. आता अजून काय, मी आता त्यांचा, आम्ही म्हणलं ना बाबा त्यांचा अधिकारच आहे तो ना. आम्ही प्रयत्न केला ह्यांच्या हातात हात द्यायचा, पण आता ते समजा काय कारणामुळे होऊ नाही शकलं, तर ते पण नाही सांगू शकणार, मी पण नाही सांगू शकणार कारण काय आहे ते. पण मग राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट काही ठिकाणी, बऱ्या बहुतांश ठिकाणी एकत्र आले जिल्ह्यात. आम्ही आणि महायुतीतले अजितदादा गट अनेक, कराड, पाटण, अनेक ठिकाणी, जावली, अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आलो. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, काल आव्हान आम्ही भेटायचं कारणच ते बाबा निवडणुकीच्या आधी आपण हातात घातला होता, आपण एकत्र लढलो आणि आता जवळपास त्यांना 21 जागा, आम्हाला 15 जागा, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र मिळून 21 सगळे राष्ट्रवादी, आणि एक म्हणजे 15, 25, 20, 35, 36, 37 जागांकडे आपण गेलोय म्हणलं. असं आपलं सच चर्चा झाली, तुमचं कसा होता एवढंच, बाकी काय नाही. म्हणजे त्याच्यावर सरकार सत्ता स्थापन करायची का नाही करायची का, लहान माणसं कशी ठरवणार आमच्यासारखी समजत नाही. आज काय चर्चाच झाली नाही तर फॉर्म्युला कुठनं येतो बाहेर, चर्चाच नाही. बरं, मी तुम्हाला माहिती आहे ना, मी उघड बोलतो. मी सांगितलं असतं ना, मी काय म्हणलं, प्राथमिक चर्चा काय झाली, कशा आल्या जागा, किती आल्या जागा, आपल्या किती आहेत, समोरच्या किती आहेत, एवढीच झाली चर्चा. कुणी स्थापन करायची, मग 2 उपाध्यक्ष करायचे का, 2 शिक्षण सभापती करायचे का, 2 बांधकाम सभापती करायचे का, असली काय चर्चा नाही हो. मग अध्यक्ष केला तर कोणाचा करायचा, मग पहिल्या 2.5 वर्षातलं 6.25 वर्ष करायचं का, असलं काहीच नाही. मी तेच सांगितलं मगाशी, आम्ही प्रयत्न केला होता, नगरपालिकेला पण केला आणि जिल्हा परिषदला पण केला, पण समोरनं प्रतिसाद नाही ना मिळाला. आता त्यांचे मान्य मंत्री महोदय ज्या दिवशी महायुतीची बैठक, आता मान्य शिवेंद्रसिंहराजे काय म्हटले होते, महायुतीची पालकमंत्र्यांनी बैठक बोलली तर जाऊ आम्ही बैठकीला, त्यांचं स्टेटमेंट आहे. मग मी बोलावलेली बैठक त्या दिवशी सगळे मंत्री महोदय, त्यांचे आमदार महोदय होते, त्यांनी माजी जिल्हा अध्यक्षांना पाठवलं आमच्या बैठकीला. ते निर्णय घेऊ शकत नव्हते, ते म्हणले मला वर विचारावं लागेल.